माझ्याकडे 90 दिवस आहेत. कॉम्पिटिशन भयंकर खतरनाक आहे. जागा कितीही असू द्या, 42च्या खाली कट ऑफ येणार. ह्या विद्यार्थ्यांनी बिलकुल कुठेही आपला एकही रुपया वेस्ट करू नका. माझ्याकडे नाही, कुठेच नाही, कुठेच नाही. होऊ शकत नाही, बिलकुल होऊ शकत नाही. रंजन कोळंबे सर, अतिशय सुंदर भाषा आणि ज्या प्रकारे ते मांडणी केलेली आहे पॉईंट्सची, भयंकर सुंदर. टीचरही खूप छान आहे. जे कोणी पुण्यात असेल तर त्यांना जाऊन भेटा एकदा. भस्के सर आहे, भस्के सर आहे. खूप सुंदर पुस्तक आहे. आता सध्या मार्केटमध्ये टॉपवरती तेच पुस्तक आहे. ठीक आहे. आणि मी स्वतः सुद्धा वाचलंय. सो भस्के सर इज द बेस्ट पर्सन. ह्यांचं पुस्तक. तलाठीची भरती आली आणि पुढच्या महिन्यात ऑक्टोबरमध्ये एक्झाम होणार. ह्या नोटिफिकेशन्स आणि ह्या सगळ्या काही यूट्यूब चॅनल्सचे तुम्ही भरपूर व्हिडिओज बघितले असेल. किती जागा आहे, किती येणार आहे, कॅटेगरी वाईजही लवकरच येऊन जाईल. सो यू मस्ट हॅव गॉन थ्रू ऑल दीज थिंग्स. ओके. सो ही गुड न्यूज आहे की बॅड न्यूज आहे ना? एव्हरीवन इज मे बी पोर्ट्रेइंग इट ॲज अ गुड न्यूज. सगळे दाखवत असेल की अरे वा, आली आता एकदम एवढी मोठी भरती वगैरे वगैरे वगैरे. बट एक सांगू इच्छितो की तलाठी भरतीची आतुरतेने वाट पाहणारे 50% स्टुडंट्स आहेत, त्यांच्यासाठी भयंकर बॅड न्यूज आहे ही. का? कारण की TCSचा पॅटर्नने सरळ सेवेची प्रिपरेशन केलेली. त्या विद्यार्थ्याने वाचलेलं काय? मॅथ्स, रिझनिंग, मराठी, इंग्लिश आणि करंट अफेअर्स थोडंफार. ह्या विद्यार्थ्यांना आता जे बाकीचे विषय तुम्ही ॲड केलेले आहेत, इतिहास, भूगोल, त्यानंतर पॉलिटी, त्यानंतर अर्थशास्त्र, त्यानंतर महाराष्ट्राचा इतिहास वेगळा एक सेपरेट वाचायचा आहे, तेवढं सगळं हा विद्यार्थी कसा करणार? सो ह्या 50% विद्यार्थ्यांसाठी ही अतिशय जास्त बॅड न्यूज आहे. आणि आजचा व्हिडिओ, येस, इट इज सॉर्ट ऑफ स्ट्रॅटजी. 2 प्रकारच्या विद्यार्थ्यांसाठी स्ट्रॅटजी आहे. एक TCSचे विद्यार्थी यांनी काय करायचं, ह्यांच्यासाठी भयंकर ब्रुटल आहे. आणि एक MPSCचे विद्यार्थी, याच्यामध्ये ही 2 प्रकारचे विद्यार्थी आहे. एक न्यू आहे आणि एक ओल्ड आहे. ठीक आहे. हे न्यू विद्यार्थी ही इकडे मोडतात. कसं ते सर्व काही सांगतो तुम्हाला. आता सर ह्यांनी काय करायचं? जे TCSचं प्रिपरेशन करत होते त्या विद्यार्थ्यांनी काय करायचं? त्या विद्यार्थ्यांसाठी फक्त आणि फक्त ह्या सिलेबसमधून जवळपास 40 मार्क्स तुमचे रेडी आहे. ठीक आहे. ह्या सिलेबसमधून 40 मार्क्स जवळपास तुमचे रेडी आहे. जे तुमचं गणित आणि बुद्धिमत्ता आहे TCSचं, ते इथे तुम्हाला कामाला येऊन जाईल. ओके. आता ह्या विद्यार्थ्यांनी इतर विषय म्हणजे त्यांच्यासाठी इतिहास आहे, ह्याच्यामध्ये 2, भारताचा विशेषतः महाराष्ट्राचा. त्यानंतर भूगोल आहे, भूगोलमध्ये पण भारत, महाराष्ट्र. त्यानंतर तुमच्यासाठी राज्यशास्त्र आहे, त्यानंतर अर्थशास्त्र आहे. ठीक आहे. मेजरली हे 4 विषयच आहेत. विज्ञान एक आहे, भयंकर मेजर विषय आहे विज्ञान. तुम्हाला सांगतो, तुम्ही काहीही केलं, तुमच्या मागे आता क्लासवाले पळतील. 7,000 रुपये फीस, 8,000 रुपये फीस आणि 30% डिस्काउंट देतो. 3,000 घ्या, 10 मिनिटासाठी डिस्काउंट आहे, आजच्या दिवसासाठी डिस्काउंट आहे. करून बघा, कॉल करून बघा त्यांना. दे आर लाईक, ते असतात ना, भेडिये असतात बघा, किंवा बाज असतो, ईगल, जे काही कोणी डेड बॉडी दिसली की पटकन त्याला तोडून खातात. ते जिवंत आहे की नाही बघत पण नाही. त्या प्रकारची वृत्ती म्हणतात याला. स्टुडंटला काय पाहिजे, याला याचा फायदा होईल का नाही, उपयोग होईल का नाही, अरे तू काय करतोस, तुझा अभ्यास किती झालेला आहे, हे विचारणारे टीचर्सच नाही राहिले. तर टीचर्स तर फोन घेतच नाही, हे विचारणारे इन्स्टिट्यूटच नाही राहिले. ही व्हॅल्यूज इन्स्टिट्यूट्सने सोडून दिलेली आहे. हा विद्यार्थी जो आहे TCSचा पर्टिक्युलर विद्यार्थी, उरलेल्या 3 महिन्यात, फक्त 3 महिने, मी तर 3 महिनेही पूर्ण नाही आहे, 3 महिने पण पूर्ण नाही आहेत, बट 3 महिन्यामध्ये हा विद्यार्थी इतिहास, भूगोल, राज्यशास्त्र, अर्थशास्त्र, विज्ञान करेल का? करेल तर कसा करेल? व्हॉट इज द वे टू डू इट? देर इज नो वे. ह्या 50% विद्यार्थ्याचं सपशल कंप्लीट 100% नुकसान आहे. ह्या 40 मार्काला घेऊन काय करेल तो? ह्या 40 मार्कांपैकी याला 20च मिळतील. मग हा विद्यार्थी काय करेल? 20 ते 25 मिळतील. भयंकर खूप चांगला विद्यार्थी असेल तर 25 मिळतील. 40 पैकी 40 मिळणार नाही. जर याला इथे 40 पैकी 40 मिळत असते तर या अगोदर तो TCS मधूनच सिलेक्ट झालेला असता. 40 पैकी 40 तर मिळणार नाही, 30ही मिळणार नाही आहे त्याला. ठीक आहे.
आता इतिहास भूगोल त्याने काय दृष्टिकोनातून वाचलेला आहे, आम्हाला कमी येतो, आम्हाला एवढं डीप येत नाही. ही जी घाणेरडी वृत्ती आहे विद्यार्थ्यांची की आम्हाला एवढं येतच नाही, आम्हाला एवढं परीक्षेला एवढं येतच नाही, करून करून ते महत्त्वाचंही सोडून देतात. त्या वृत्तीमुळे त्यांनी हेही काही वाचलेलं नाही. सो ह्या विद्यार्थ्यांना मी बॅड न्यूज, कडू बातमी द्यायची माझी ही हे आहे की तुमच्याकडून हे होणार नाही, ह्याच्या मागे पळू नका. ओके, जर बिलकुल 100% एकदम कटू सत्य सांगायचं असेल तर ह्या विद्यार्थ्यांनी ह्या येणारी जी परीक्षा आहे याचं फॉर्म भरून किंवा याचं अपेक्षा वाढवून हे उपयोग नाही आहे. ऑप्शन म्हणून दुसरी एक गोष्ट सांगतो, ऑप्शन ॲज अ ऑप्शन सांगतो. विज्ञान तुम्ही कितीही करा, ह्या लेवलला तुम्ही विज्ञानापर्यंत पोहोचू शकत नाही. ठीक आहे, विज्ञान कंप्लीट करू शकत नाही. ठीक आहे. अर्थशास्त्र, अगेन अर्थशास्त्र हा कम्प्लिटली कॉन्सेप्च्युअल सब्जेक्ट आहे, हाही कॉन्सेप्च्युअल सब्जेक्ट तुमच्या डोक्यात जाणार नाही. भूगोल, भूगोलमधील तुम्ही जगाचा भूगोल जर बघाल, जर हाच भूगोल केला नाही तर भारताचा आणि महाराष्ट्राचा कळणं म्हणजे काहीही लॉजिकल नाही आहे. त्यामुळे भूगोल पण एक कॉन्सेप्च्युअल सब्जेक्ट आहे. त्यापैकी महाराष्ट्राच्या भूगोलामधील नद्या, खनिज उत्पादने वगैरे एवढं करू शकतात, ते फॅक्च्युअल आहे, रट्टा करून घ्यायचं आहे. मग सर करू काय शकतो, तर करू शकतोस तू इतिहास, करू शकतोस तू राज्यशास्त्र, हे दोन विषय. इतिहासामध्ये पण तू भारताचा इतिहास करायला गेलास तर कुठेच नाही गेले. इफ देयर इज अ गुड टीचर, ह्याला कमीत कमी 40 लेक्चर्स लागतात. ठीक आहे, 100 रुपयावाले टीचर्स पण असतात, 100 रुपये तासवाले माझ्याकडे होते मागे, मी बोलवलं होतं त्यांना, बट लेक्चर्सची क्वालिटी खराब मिळाली. ऑब्व्हियसली 100 आहे तर क्वालिटी काय एक्सपेक्ट करू शकतो आपण. सो भारताचा इतिहास 40 लेक्चर्स लागतात, महाराष्ट्राचा इतिहास कमीत कमी 18 लेक्चर्स लागतात. ह्याच्यात शिकवायचं कमी आहे. जर भारताचा इतिहास केला आहे आणि जो व्यक्ती याला लिंक करून शिकवतोय त्याच विद्यार्थ्याला कळेल, बाकी तर सगळे रट्टाच करणार आहे. सो 40 लेक्चर्स जर रेकॉर्डेड मिळाले तुम्हाला तर वेड्यासारखं ऐकून कळणार तर नाही, बट सॅटिस्फॅक्शन येईल की मी पूर्ण क्लास केलेला आहे. सो ह्याला जर करायचं म्हटलं मी तर कमीत कमी मला 48 to 50 डेज लागतात. इतके दिवस लागतील मला. माझ्याकडे 90 दिवस आहेत. ठीक आहे. राज्यशास्त्र जर चांगला टीचर असला तर राज्यशास्त्रासाठी लागतात 60 ते 80 दिवस. ठीक आहे, 60 ते 80 म्हणतोय. ठीक आहे, इफ इज अ गुड टीचर 30 दिवसातही शिकवून होतं, बट 60 ते 80 दिवस प्रॉपर राज्यशास्त्र केलं तर लागतो. एकतर हे होईल किंवा हे होईल. सो कॉम्पिटिशन टफ आहे, बट ज्यांचं कुणाचं या अगोदर एखाद्या वेळेस ज्याने इंटरेस्ट म्हणून TCS करता करता वाचलं असेल तर ठीक आहे बाबा, दॅट इज गुड फॉर यू, दुसऱ्या सब्जेक्टवर जाऊन करू शकतात. बट कॉम्पिटिशन भयंकर खतरनाक आहे. जागा कितीही असू द्या, 42च्या खाली कट ऑफ येणार नाही. कितीही जागा असू द्या तुम्ही, 42च्या खाली येतच नाही कट ऑफ. ठीक आहे. सो 42 घ्यायचेत, इथे 20 मार्क पक्के झाले, 22 ते 25 मार्क्स इथून कुठून तरी उचलायचेत. याच्यातला कुठलाही सब्जेक्ट त्याच्या अगोदर झाला असेल तर करा, अदरवाईज आपला टाइमपास करू नका. फॉर्म भरून 400-500 रुपये वाया घालवू नका. कटू सत्य आवडणार नाही बऱ्याच जणांना, बिलकुल आवडणार नाही. लाईक देर विल बी स्ट्रॉंग कॉमेंट्स इन दिस यूट्यूब, है ना. जरी कुणाला असं वाटत असेल हे सगळं ऐकूनही की तरीही माझ्यात हिंमत आहे की मी सेल्फ स्टडी करून, वाचन करून, दिवसभर अभ्यास करून हा पार्ट मी असाचा असा कंप्लीट करू शकतो, तर हा पार्ट जर असाच असा कंप्लीट करण्याची ज्याची इच्छा आहे त्याने सरळ सरळ माझ्याकडे यावं. मी तुम्हाला एक टाइम टेबल लिहून देईल, त्या टाइम टेबलनुसार तुम्ही अभ्यास करा आणि सेल्फ स्टडीने करा, बट क्लासेस लावून होणार नाही. ह्या विद्यार्थ्यांनी बिलकुल कुठेही आपला एकही रुपया वेस्ट करू नका. माझ्याकडे नाही, कुठेच नाही, होऊ शकत नाही, बिलकुल होऊ शकत नाही. सो जरी तुम्हाला असं वाटत असेल की नाही यार, आणि कसं असतं मनुष्याचं की त्याला 49 मार्क्स आहेत, 50वरती कट ऑफ लागला तर तो वाट कशाची बघतो की 1-2 क्वेश्चन्स मायनस होतील का, कोर्टमध्ये केस जाईल का. मग जे त्याच्याकडून बोलत असतात ते सगळे जे आपल्याकडून बोलतात त्यांच्याकडे जातात. ठीक आहे, असं जे आपल्याच्या विरोधात बोलतात ना, जे असं सत्य एकदम एक्झॅक्ट सांगतात त्यांच्याकडे कुणी जात नाही. ओके, मी गाईड करेल, फ्री ऑफ कॉस्ट तुम्हाला लिहून देईल. तुम्ही इथे येऊन बसून अभ्यासही करू शकतात संगममध्ये, छत्रपती संभाजीनगरला. बट
जर जो अभ्यास जसा सांगितलाय तसा केला तरच. सो सर मग आता काय, तर मी एक सांगतो एक तुम्हाला एक प्लेअर, आता काय करायचं ह्यांनी, जर इच्छा नाही सोडायची आणि सेल्फ स्टडी जर करायचं आहे तर ह्यांच्यासाठी एक गोष्ट सांगतो. इतिहासाचे ते सर कोणते, ते पुस्तक दिलं होतं तुला मी, नाही इतिहास, त्या सरांचं पुस्तक आहे एक इतिहास, ते आठवत नाही मला, हे एक खूप छान पुस्तक आहे त्या सरांचं. देवेश ते पुस्तक आण बरं, ते हे ना इतिहासाचं पुस्तक शोधू लाग. ह्यांचं नाव सांगतो मी एका मिनिटात, ठीक आहे. त्यानंतर भूगोल, कुठलाही क्लास नाही, कुठलाही काही नाही, सौदी सर लिहून घ्या, भारताचा भूगोल, महाराष्ट्राचा भूगोल, सौदी सरांचं पुस्तक उचलायचं, ठीक आहे. राज्यशास्त्र कोणीच नाही, लक्ष्मीकांत नाही, फक्ष्मीकांत नाही, काहीच नाही, काहीच कामाचं नाही एम लक्ष्मीकांत तुमच्यासाठी. भयंकर मोठं पुस्तक आहे, वाचण्याचं सॅटिस्फॅक्शनही येणार नाही आणि तुमच्याकडून ते होणारही नाही कंप्लीट, ठीक आहे. रंजन कोळंबे सर, अतिशय सुंदर भाषा आणि ज्या प्रकारे ते मांडणी केलेली आहे पॉईंट्सची, भयंकर सुंदर. टीचरही खूप छान आहे, जे कोणी पुण्यात असेल तर त्यांना जाऊन भेटा एकदा, ठीक आहे. ही इज द बेस्ट पर्सन, ओके. हे छान गाईड करतील. त्यानंतर अर्थशास्त्र, पुन्हा एकदा रंजन कोळंबे सर. देसले सरही छान आहे पण त्यांचं पुस्तक जरा जाड आहे, ते वाचून होणार नाही आता. तुम्ही म्हणाल सर सौदी पण खूप जाड आहे, पण तेवढं करावं लागेल, ठीक. त्यानंतर विज्ञान, भस्के सर आहे, भस्के सर आहे, खूप सुंदर पुस्तक आहे, आता सध्या मार्केटमध्ये टॉपवरती तेच पुस्तक आहे, ठीक आहे. आणि मी स्वतः सुद्धा वाचलंय. सो भस्के सर इज द बेस्ट पर्सन, ह्यांचं पुस्तक वाचा. माझा काहीही हे नाही आहे, माझ्या क्लासच्या नोट्स घ्या रे, हे विकत घ्या रे, माझ्याकडेही नोट्स आहेत घ्या रे वगैरे काही नाही. नुकसान करायचं नाही बाबांना मला कोणाचं, ते अजून आहेत, बनलेले आहेत, माझ्यासाठी बेस्ट नाही आहे, ठीक आहे. मी बघतो ज्यावेळेस त्याच्याकडे, तर मला प्रत्येक वेळेस वाटतं, एक 3 महिने झाले रेडी आहे, प्रत्येक वेळेस त्याकडे बघून वाटतं की यार याच्यात एडिट करायचं आहे आपल्याला, ठीक आहे. जोपर्यंत ते एडिट होत नाही तोपर्यंत माझं नाव ते कुठेच लिहून देणार नाही, ठीक आहे. आणि तरीही आय डोंट थिंक की मी हे जे महान व्यक्ती आहेत इथे लिहिलेले त्यांना सरपास करू शकेल कधी. हां, शॉर्ट नोट्समध्ये मी डेफिनेटली करू शकतो, बट ॲज अ बुक आय डोंट थिंक, नो वन कॅन, कुठलेच क्लासेस नाही, ठीक आहे. हे बेस्ट आहे तुमच्यासाठी. ह्यांचे पुस्तकं विकत घ्या, जमलंच तर वाचा, ठीक आहे. न्यू विद्यार्थी आहे, ज्यांनी कुणी काहीच केलेलं नाही आहे, त्यांच्यासाठी हाही टाईमटेबल ठीक नाही आहे, हाही टाईमटेबल ठीक नाही आहे. हे वाचूनही त्यांना काही कळणार नाही, कन्फ्युजन होईल, एक खोटी समज येईल की मला कळालेलं आहे, मी एकदा वाचलेलं आहे, आणि एक ते खोटीच फिलिंग येत राहील तुम्हाला, है ना. तर ते करू नका, ओके. हे न्यू विद्यार्थी यांनी बिलकुल नवीन एखादा क्लास असेल की जो म्हणतो लाईव्ह प्लस रेकॉर्डेड नवीन बॅच आणि रेकॉर्डेड लेक्चरची भरमार करून टाकतो तुमच्या पोर्टलमध्ये, आहेत असे क्लासेस, आणि आमची बॅच आतापर्यंत ते काहीही नव्हते MPSC मध्ये, लहान लेकरं घेऊन शिकवतायत, नो एक्सपिरियन्स नथिंग, ठीक. सो असं एखादं ज्याला 2000-3000 वगैरेचे क्लासेस जॉईन करायचे असेल तर त्यांनी तिथे जावं. क्वालिटी एज्युकेशनसाठी हे आहेत, ठीक आहे. क्वालिटी एज्युकेशनसाठी आहे हे वालं गाठाळ पुस्तक हातात घेतल्यावर आठवलं, नाव कुठे येते, गाठाळ सरांचं पुस्तक आहे, ठीक आहे. गाठाळ सरांचं पुस्तक आहे, भारताचाही इतिहास आहे. भारताचा इतिहास गाठाळ सरांपेक्षा मला असं वाटतं की ग्रोवरचा वाचा, भारताचा इतिहास ग्रोवरचा वाचा. आता वेळ नाही आहे, पण गाठाळ सरांनी दिलेलं असेल तर गाठाळ सरांचं वाचा, पण ग्रोवरचा मी प्रेफर करेल इतिहासासाठी, गाठाळ सर, ठीक आहे. हे वाचन करा, होऊ शकत असेल 90 दिवसांमध्ये बेटर. टाइम टेबल हवा असेल तर माझ्याकडे या पर्सनली, कॉलवरती सांगणार नाही, ओके. नेक्स्ट इज ओल्ड स्टुडंट्स, very wonderful opportunity to get the job done. तर ओल्ड स्टुडंटसाठी पुन्हा एकदा 2 पर्याय आहे. जे सोर्सेस सांगितले त्याला बसून सेल्फ स्टडी करा. सेल्फ स्टडी शिवाय कुणीही पास होऊ शकत नाही. तुमची ही सेल्फ स्टडी चालेल ह्या 30 दिवसांमधनं, ह्या 3 महिन्यांमधनं, ह्या 90 दिवसांमधनं
मला शेवटचे तुम्ही फक्त 15 दिवस द्या, 15 डेज, दोन्ही प्रकारचे ओल्ड स्टुडंट्स. ठीक आहे. क्रॅश कोर्स आहे, कुठलाही क्रॅश कोर्स जॉईन करा. माझाही क्रॅश कोर्स सुरू होतोय. कुठलाही एक क्रॅश कोर्स जो असेल, ज्याच्या टीचर्सवरती तुम्हाला विश्वास असेल, टीचर्स बघा, फीस बघू नका प्लीज. कुठल्याही क्रॅश कोर्स लावा. ज्याची जास्त फीस आहे डेफिनेटली त्यांनी चांगले टीचर्स घेतले, त्याला चांगले पैसे द्यावे लागतात त्यांच्याकडे. ठीक आहे. असं हे हा बोर्ड सुरू होतो तर हा बोर्ड 1 तासामध्ये जवळपास 3 ते 4 युनिट्स तरी खातो है ना. तर 3 युनिट्स जर हा खातोय तर 3000 वॅट्स जर हा खातोय एका युनिट, तर त्याला तेवढे चार्जेस त्याला लागतात. म्हणून तो तेवढ्या प्रकारे तेवढ्या प्रमाणात तो पैसे घेईल. बाकीचे जे असतात काय ते सोडा, मी ते बोलत नाही तुम्हाला. टीचर्सचे फॅकल्टी, इलेक्ट्रिसिटी, व्यक्ती बसलेले, व्यक्ती इन हँड सगळ्यांना पैसे द्यावे लागतात. जे छोट्याशा रूममध्ये आपल्या खोलीत 2,000 रुपये रेंटनी घेतलेल्या ते घेत आहेत, ते तर त्यांची एज्युकेशनल क्वालिटी स्वतःची खराब असते आणि ते प्रसारही खोटा करतात, 200-300 रुपयाला विकतात. बट प्लीज इथे डेमो लेक्चर्स बघा, डेमो लेक्चर्स बघा. कळत असेल तर करा, अदरवाईज दुसरा शोधा प्लीज. एज्युकेशनची क्वालिटी बघा, क्लासचे फीस बघू नका. आधी विचारा डेमो लेक्चर्स आहेत का, कळाल्यानंतर नोट्स आहेत का, हे आहेत का, ते आहेत का. हा क्रॅश कोर्स आहे. सेल्फ स्टडीवाल्या स्टुडंट्सला सेम हा पॅटर्न आहे. मी एक काम करतो, उद्याच तुम्हाला एक सेल्फ स्टडी गाईड बनवून देतो है ना. आता ते सेल्फ स्टडी गाईड कसं राहील माहिती आहे का. फॉर इन्स्टन्स मी घेतोय राज्यशास्त्र. ठीक आहे, राज्यशास्त्र. ह्याच्यामध्ये आपण काय करूया, आता आजची तारीख काय आहे, आय थिंक 21 आहे ना, 23 तारीख आहे. तर समजा मी तुम्हाला 24 तारखेचा टाइम टेबल दिला. ठीक आहे, 24 तारीख. 24 तारखेमध्ये तुम्हाला काय काय करायचं आहे. ऐतिहासिक पार्श्वभूमी. ठीक आहे, ही ऐतिहासिक पार्श्वभूमी म्हणून एक चॅप्टर आहे, ज्याच्यावरती जवळपास आय थिंक बरं का, मी एक्झॅक्टली नाही सांगत आहे तुम्हाला, जवळपास 160 क्वेश्चन्स आलेले आहेत MPSC द्वारे मागच्या काही वर्षांमध्ये. ठीक आहे. त्यानंतर प्रस्तावना, संविधान निर्मिती, मग प्रस्तावना, आणि मग त्यानंतर एवढं झालं. त्यानंतर समजा एक आर्टिकल 1 ते आर्टिकल 4, 5 समजा इथपर्यंत. तर मी तुम्हाला याला देईल, तुम्हाला देईल 24 तारीख. ठीक आहे, 24 तारीख असं देईल. ठीक आहे. टीचरचं पुस्तकाचं नाव लिहिलं आणि पेज नंबर लिहिले, थोडं कन्फ्युजन होईल, तरीही मी कोळंबे सरांकडनं पुस्तक मागवतो. समजा राज्यशास्त्र जर असेल तर राज्यशास्त्र जर असेल समजा पेज नंबर 1 to 6, पेज नंबर 7 to 10, पेज नंबर 9 to 12 किंवा हे किती आहे 12, 13 to 16, 17 to 20. ठीक आहे, हे पेज नंबर्स मी असं लिहून देऊन टाकेल तुम्हाला की 24 तारखेला तुम्हाला असं वाचायचं आहे. हवं असेल तर इफ रिक्वायर्ड मी तुम्हाला इथे वेळेमध्ये टाइम लिहून देईल है ना, की हा ऐतिहासिक पार्श्वभूमी हा चॅप्टर तुमचा 50 मिनिटमध्ये झाला पाहिजे. संविधान निर्मिती हा चॅप्टर तुमचा 30 मिनिटमध्ये झाला पाहिजे. आणि पेज नंबर्सच्या हिशोबाने लिहून देईल. प्रस्तावना हा चॅप्टर तुमचा 20 मिनिटामध्ये झाला पाहिजे. आणि हा आर्टिकल 1 पासून तर आर्टिकल 5 पर्यंत तुमचा जो चॅप्टर आहे युनियन अँड इट्स टेरिटरीज म्हणतात त्याला, तो चॅप्टर तुमचा झाला पाहिजे एक जवळपास त्याला लागेल 50 मिनटं. विद्यार्थ्याला कळत नाही की हा राज्य इथून इथे गेला, की हा राज्याचं नाव बदललं, ह्या राज्याची सीमा बदलली, तर नाव बदललं तर कोणत्या कलमानुसार येईल. मग कलम 4 समजायलाच भरपूर वेळ लागतो, 2 आणि 3 कळून जातो. मग कलम 4 मध्ये घटना दुरुस्ती होत नाही, पण घटनेमध्ये बदल तर करतोय आपण, तर घटना दुरुस्ती न होणाऱ्या कलमा. ठीक आहे, तर ह्याची सेपरेट लिस्ट बनवावं लागेल तुम्हाला. मग घटना दुरुस्ती होणाऱ्या कलम, मग तुम्हाला जर व्यवस्थित राज्यघटना वाचली असेल तर हे माहिती असेल की कलम 2 आणि 3 नुसार बदल तर होत आहे घटनेमध्ये. ओके,
घटना दुरुस्ती करू नका अशी ही कलम 4 सांगते. तर घटना दुरुस्ती करू नका बट तरीही केलेली आहे काही काही ठिकाणी. मग अरुणाचल प्रदेश, मग गोवा, मग हे राज्य आठवायचे की यांच्या वेळेस घटना दुरुस्ती केलेली आहे समजा आणि तेलंगणाच्या वेळेस घटना दुरुस्ती केली नाही. मग ही तफावत का होते की काही राज्यांसाठी करताय काही राज्यांसाठी नाही करते. मग नंतर 100वी घटना दुरुस्ती आठवायची. मग बेरुबारी केसही आठवायची. बेरुबारी केसमध्ये सांगितले घटना दुरुस्ती करायची गरज नाही बांगलादेशसोबत. मग आत्ता परत मग तुम्ही 100वी घटना दुरुस्ती का केली बाबा. ह्या सगळ्या गोष्टी है ना ह्या रिलेट होतील तुम्हाला तिथे. मग त्या विचार करण्यासाठी थोडा वेळ लागतो. तर ही ह्या प्रकारे तुम्हाला वेळ देऊन टाकेल. मग ह्या प्रकारे वेळ दिली तर माझ्याकडून मी प्रॉमिस करत नाही बट स्टील ॲट द सेम टाईम व्हॉट आय विल डू, एक लेक्चर तुमचं याच्या अगोदर मी घ्यायचा प्रयत्न करेल है ना. प्रयत्न म्हणतोय ठीक आहे. आय एम नॉट प्रॉमिसिंग. खूप काम आहेत ठीक आहे तुमच्यासाठीच बट स्टील लेक्चरमध्ये PYQ जे लोक तुम्ही काय करतात तुम्ही PYQ मूर्खासारखं घेतात सोडवतात ठीक आहे. त्या PYQची एक बुक आहे फेमस ठीक आहे. खूप खूप छान एफर्ट्स घेतलेत त्या माणसाने. आय रिअली अप्रिशिएट दोज एफर्ट्स. आय थिंक लोकसेवा पब्लिकेशनची बुक आहे 21,000 काहीतरी नाव आहे. भयंकर एफर्ट्स आहेत तुम्हाला सांगतो. पुस्तक बनवणं इज नॉट अ इझी टास्क ठीक आहे. खूप सुंदर एफर्ट्स आहेत. परफेक्ट नाही आहे पुस्तक, परफेक्ट नाही आहे बट इट इज गुड ठीक आहे. इट इज गुड. आता सध्या तेच आहेत मार्केटमध्ये जर तुम्हाला वापरायचं असेल तर तुम्ही ते पुस्तक उचलायचं. आणि मुलं काय करतात मग मी हा चॅप्टर वाचला ह्या चॅप्टरवरचे सगळे सोडवून टाकतो. तू प्रॅक्टिस करतोय की इव्हॅल्युएट, तू ॲनालिसिस करतोय है ना. काय बघावं लागेल तू प्रॅक्टिस करतोयस की ॲनालिसिस करतोय. प्रॅक्टिस करतोय सोडवलं चालेल, ॲनालिसिस करतोय सोडवायचं नाही. ॲनालिसिस इज समथिंग. ॲनालिसिस म्हणजे काय, जर समजा फॉर एक्झाम्पल प्रस्तावना हा टॉपिक आहे. हा टॉपिक तुम्ही वाचताय 2014 मध्ये. जर 2014 मध्ये प्रश्न आला की 42व्या घटना दुरुस्तीनुसार काय ॲड करण्यात आलं ठीक आहे. 2015 मध्ये आला की सॉव्हरीन सोशलिस्ट सेक्युलर रिपब्लिक यापैकी एक ऑप्शन .1 .2 .3 .4 असं देतील. यापैकी कुठला वर्ड संविधानामध्ये नंतर घटना दुरुस्ती करून ॲड केलेला नाही असा प्रश्न. मग एक कळालं ना प्रस्तावनामध्ये जर मला विचारताय सामाजिकचा अर्थ जर लिहिलेला आहे पुस्तकामध्ये जर सामाजिक या शब्दाचा अख्खा अर्थ लिहिला आहे, त्यानंतर तुमचा सार्वभौम या शब्दाचा पूर्ण अख्खा अर्थ लिहिलेला आहे. तो अर्थ माझ्या परीक्षेमध्ये येतोय का. 2014 मध्ये नाही आला, 15 मध्ये नाही आला, 21, 24, 25, 26 पर्यंत त्याचा अर्थ जर आलाच नाहीये तर तो वाचून आणि तो समजून मी काय करू. राज्यसेवेची मुख्य परीक्षा तर मी देत नाहीये. मुख्य परीक्षेमध्ये आलेत तसे प्रश्न ठीक आहे. राज्यसेवेच्या मुख्य परीक्षेमध्ये आलेत आणि तुम्हाला सांगतो ग्रुप Cच्या मुख्य परीक्षेमध्ये पण आलेत तसे प्रश्न. पण माझ्याकडे दिवस किती उरलेत 90. मग मी ते वाचण्यात माझा वेळ घालवू का नाही. याला म्हणतात ॲनालिसिस. ॲनालिसिस हे नाही आहे की सोडवत बसलो मी. दिस इज नॉट ॲनालिसिस ठीक आहे. तर मी ॲनालिटिकल वेमध्ये एक तुमचं लेक्चर घेईल PYQचं. फॉर इन्स्टन्स ते कशाचं घेईल फक्त 1, 2, 3, 4 ह्या 4 टॉपिक्सचं मी ॲनालिसिसचं लेक्चर घेईल की बाबा हा टॉपिक आहे ह्याच्याबद्दल तुम्ही फक्त हे वाचा. हा टॉपिक आहे ह्याच्याबद्दल फक्त हे वाचा. 1 तासाचं लेक्चर घेऊन टाकेल. मग ते लेक्चर मी प्रयत्न करेल पुन्हा एकदा म्हणतो 7 AM सकाळी 7 वाजता सकाळी घेण्याचं किंवा रात्री आदल्याच दिवशी रात्री 12 वाजता मी हे लेक्चर टाकून देईल तुम्हाला. जेणेकरून तुम्ही सकाळी कुणी 4 वाजता उठतं कुणी 5 वाजता उठून अभ्यास करतं त्यांच्यासाठी उपयोगाचं होईल. तुमच्यासाठी थोडी एफर्ट्स मी घेईल. तुम्ही सेल्फ स्टडीचे एफर्ट्स तुमचे घेत राहायचे. हे तुम्हाला यूट्यूबवरती मिळेल. हे टेलिग्राम चॅनलवरती मिळेल ठीक आहे. @संगम स्पर्धा हे टेलिग्राम चॅनल आहे. हे ॲनालिसिस करून घ्या. हे ॲनालिसिस ऐकून घ्या. त्यानुसार हा अभ्यास करायचा ठीक आहे. ॲनालिसिस अभ्यास मग नंतर येते प्रॅक्टिस. प्रॅक्टिसमध्ये मग काय करायचं तेच MCQ उचलायचे त्याच MCQची प्रॅक्टिस करायची. त्याने काय होतं भाषेची ओळख. क्वेश्चन फॉर्म कसा केलात. परत एकदा छोटीशी बॅड न्यूज आहे. 2025 नंतर भाषा पण बदलली आहे आणि प्रश्न विचारण्याचा प्रकारही बदललेला आहे. 25 मध्ये पेपर झालेला आहे. 26 मध्ये जे पेपर झालेत आता भाषेचा बदल झालेला आहे. म्हणून एवढा भाषे रिलेटेड उपयोग होणार नाही बट चला प्रॅक्टिस होऊन जाईल तेवढं आपलं महत्त्वाचं. मग आपण काय करूया हा टाइम टेबल तुम्हाला दिला मी 24, 25, 26 समजा 26ला सॅटर्डे संडे आहे ठीक आहे. सॅटर्डे आणि सॅटर्डे तर नाही संडे ठेवूया आपण.
संडेला मी तुम्हाला जितके टॉपिक्स आपले एका हफ्त्यामध्ये झालेत तुमचे वाचून, तुमच्या सेल्फ स्टडीमध्ये जितके टॉपिक वाचून झाले त्या टॉपिकवरती टेस्ट देईल. ह्या टेस्टमध्ये प्रॅक्टिस देईल. फ्री, ठीक आहे, फ्री ऑफ कॉस्ट ही प्रॅक्टिस देईल दर संडेला. आता मी हे सांगत नाही की ह्याच्यात तुम्हाला 100 प्रश्न राहतील, 50 प्रश्न राहतील, नाही. इट इज अ प्रॅक्टिस सिरीज. सो याच्यामध्ये मी 200 देऊ शकतो, ह्याच्यामध्ये तुम्हाला 50ही देऊ शकतो, एखाद दिवशी ह्याच्यात 30ही देऊ शकतो. टॉपिकच्या इम्पॉर्टन्सवरती डिपेंड करतं. पुन्हा एकदा, हे प्रॅक्टिस क्वेश्चन आणि हे PYQ ॲनालिसिस याच्यामध्ये काहीही संबंध राहणार नाही. सर असे प्रश्न येतील का? तर असे प्रश्न येणार नाही. दिस इज कॉल्ड अ प्रॅक्टिस सिरीज किंवा प्रॅक्टिस सेशन्स. फक्त आणि फक्त टॉपिक किती कळालेला आहे, प्रत्येक लाईनवरती एक एक प्रश्न बनवून दिलेला राहील. भयंकर सोप्या प्रकारचे राहील ज्यांच्यासाठी जे आधीपासून अभ्यास करताय, बट इट विल बी अ सॉर्ट ऑफ रिव्हिजन, है ना. हे रिव्हिजन राहील तुमचं. एवढं मी तुम्हाला मात्र मी प्रॉमिस करतो, एवढं मी तुमच्याकडून करून घेईल. बॅक टू आर सिलेबस, बॅक टू आर थिंग नाव. 90 दिवस बाकी आहे. ह्यांच्यासाठी आय एम व्हेरी सॉरी TCSच्या विद्यार्थ्यांसाठी, पण तुम्ही माझ्याकडे या. असा या प्रकारचा टाइम टेबल मी तुम्हाला बनवून देईल. ओके, या प्रकारचा टाइम टेबल मी तुम्हाला बनवून देईल. तुमच्यावरती डिपेंड आहे सेल्फ स्टडी कशी करायची. रोज तुम्हाला माझ्याकडे यायचं असेल, रोज या. माझ्या वर्गांमध्ये बसून तुम्हाला जर अभ्यास करायचा असेल, की माझ्याकडे 2 वर्ग आहेत, एक वर्गामध्ये क्लासेस चालतात, एक वर्गामध्ये क्लासेस चालत नाही. तुम्हाला इथे येऊन बसून अभ्यास करायचा आहे, इथे येऊन बसून अभ्यास करा. तुम्हाला जर राहायला जागा नसेल, खूप पैसे कमी असेल, माझं ऑफिस रात्री रिकामच असतं, ऑफिसमध्ये झोपा. टॉयलेट आहे, वॉशरूम आहे, इथेच आंघोळ करा, इथेच राहा माझ्याकडे. मला काहीही फरक पडत नाही. 1, 2, 4 पोरं ठेवू शकतो, त्यापेक्षा जास्त राहणार नाही. इथे येऊन राहा. जे खूप जास्त गरीब आहे की सर पैसेच नाही असे असतात, त्याने इथे येऊन माझ्याकडेच राहा. जेवणाचं तेवढं मी करू शकणार नाही, सॉरी. ठीक आहे, एखाद्या वेळेचं मी देऊन टाकेल. ठीक आहे, चला तेवढंही देऊन टाकू. बट तुम्ही इथे येऊन राहून अभ्यास करा. 90 दिवसात परीक्षा काढायची, दॅट्स इट. ठीक. सो हा जो एक पॉईंट आहे, ह्या प्रकारचा मी तुम्हाला बनवून देईल आणि त्यावेळेस त्या प्रकारे तुम्हाला अभ्यास करायचा आहे. ठीक आहे. ओल्ड स्टुडंट्स क्रॅश कोर्स आहे, लावायचा लावा, नाही लावायचा नका लावू, काहीही फरक पडत नाही. 2000 रुपयात क्रॅश कोर्स आहे फक्त, खूप जास्तही फीस ठेवलेली नाही आहे. ठीक आहे. सो हा 2000 रुपयाचा क्रॅश कोर्स करा. शेवटचे 15 दिवस मला द्या. 15 दिवसात काय राहील तेही सांगून देतो. 15 दिवसाची स्ट्रॅटेजी अशी आहे MPSCच्या स्टुडंटसाठी, त्याला मी रूथलेस रॅपिड रिव्हिजन म्हणतो. RRR प्रोग्राम. तुमच्या आजूबाजूला कोणी, मला माहिती नाही किती जणांनी संगम जॉईन केलेलं असेल, बट तुमच्या आजूबाजूला कुणीही असेल ना, त्याला म्हणा मला संगम जॉईन करायचं आहे, तो काय म्हणतो तेवढं ऐका फक्त. ही विल बी डेफिनेटली सेइंग की यार पैसे जास्त आहे. फर्स्ट गोष्ट ती तोच बोलणार. सेकंड, तुम्ही क्वालिटीबद्दल विचारा. ठीक आहे. सो यू विल गेट टू नो. जर 50% माझ्याकडे जेवढे ॲडमिशन्स आहेत त्यापैकी 50% मुलं मी प्रत्येक कुठल्याही बॅचला सिलेक्ट करवतो, तर याचा अर्थ क्वालिटी तर आहेच. क्रॅश कोर्स घेणार. 15 दिवसाचा एक RRR सांगतो काय असतो. ज्याने RRR जॉईन केलं त्याला स्वतः भेटा हवं तर, आणि ज्यांनी RRR जॉईन केलेलं आहे या अगोदर त्यांनी प्लीज एकदा कॉमेंट्स करा. ठीक आहे, जेणेकरून विद्यार्थी तुमच्यापर्यंत पोहोचू शकतात, त्यांनाही उपयोग होईल. सकाळी 7 वाजता इथे यायचं आहे. हे 15 दिवस सकाळी 7 वाजता इथे यायचं आहे. 7 वाजता तुम्ही आलात, अशाच प्रकारे मी तुम्हाला सांगेल की मित्रा, तुला मी 1 तास देतो, त्या 1 तासात तू आता हे 4 टॉपिक्स मला वाचून दे. सगळ्या बसलेल्या स्टुडंट्सला एका दिवसात 1 विषय कंप्लीट करून घेतो मी, सकाळी 7 वाजेपासून संध्याकाळी 7 वाजेपर्यंत. ओके. ज्याच्याकडूनही 1 तासात झालं नाही त्याला पुढचा 1 तास मिळतो, पुन्हा अर्धा तास जे काय राहिलं असेल, मग त्याला एक तास करून त्याला मग नंतर पुढे 8, 9, 10, 11, 12, 1 वाजेपर्यंत थांबावं लागतं. तो थांबला नाही, मी काही इथे बांधून वगैरे ठेवत नाही, तो तुम्ही थांबले नाहीत, तुम्ही डेफिनेटली जाऊ शकतात, काही हरकत नाही. फक्त उद्या यायचं नाही, उद्या यायचं नाही. डेडिकेशन नाही ना, डेडिकेशन नाही तर यायचं नाही, तुम्ही पास नाही होऊ शकत. तुमची स्पीड नाही, तुम्ही पास नाही होऊ शकत. तुमची इच्छाशक्ती नाही, तुम्ही पास नाही होऊ शकत. ह्या सगळ्या गोष्टी नाही, पास नाही होऊ शकत, तर मग इथे येऊन जागा का भरताय, है ना. कारण की तुम्ही इथे आलात तर तुम्हाला मोफतमध्ये जेवणही मला द्यावं लागतं एका वेळेचं. कारण की जर मी सकाळी 7ला बोलवतोय, दुपारी 12-1 वाजता तुमचं जेवणाची वेळ असते, इथून तुम्हाला बाहेर पाठवलं तर तुम्ही 1 तास लावाल, मग मला तुमचं ते 15-20 मिनिट्समध्ये संपवायचं. तर वाढतो पण स्वतः आम्हीच, एक आमची टीम सगळे मिळून. ठीक आहे. हे सगळं फन आहे.
सकाळी 7 वाजेपासून संध्याकाळी 7 पर्यंत एक अख्खा विषय कंप्लीट करतो आपण. जबरदस्ती अभ्यास करून घेतो. शिकवलं जात नाही, टीचिंग राहत नाही, काहीच राहत नाही याच्यात. ठीक आहे, फक्त तुमच्याकडून अभ्यास केला जातो. हा एक असतं. हा 1 तास झाला ना तुमचा, हा 1 तास झाल्यानंतर आम्ही काय करतो, तुमच्याकडून स्पेशल की बाबा तू आहेस आत्ता, म्हणजे तू 1 तास तू म्हणतोय झालं, तर एक टीचर जातो कुठलाही आमच्या इथला त्याच्याकडे, पुस्तक त्याच्या हातातून घेतो आणि त्याला प्रश्न विचारतो धडधड थटा. ठीक आहे, प्रश्न आले नाही की तो म्हणतो नाही झालं तुझं, पुन्हा 1 तास कर. ठीक आहे, सो इन दिस मॅनर तुमच्याकडून अभ्यास रिगरसली आम्ही करून घेतो. दॅट्स इट. ते 15 दिवस ते असतात आणि ह्या 15 दिवसांमध्ये पास होतो बघा विद्यार्थी, त्या 15 डेजमध्येच पास होतो ॲक्च्युली. ठीक आहे, चला सो भेटू मग आपण क्रॅश कोर्सच्या लेक्चर्समध्ये. 2000 रुपये फीस आहे, कमी आहे. ओल्ड स्टुडंटसाठीच आहे मेजरली, नवीन विद्यार्थ्यांसाठी नाही आहे. त्यांनाच ॲक्च्युली अर्थ कळेल. काय काय मिळणार आहे क्रॅश कोर्समध्ये तेही सांगून देतो. लेक्चर्स मिळतील तुम्हाला आणि काही टॉपिक्सच्या शॉर्ट नोट्स मिळतील. पूर्ण शॉर्ट नोट्स मिळणार नाही, काही टॉपिकच्या शॉर्ट नोट्स मिळतील. ज्या टॉपिकमध्ये खूप सारे फॅक्ट्स आहेत त्या टॉपिकच्या शॉर्ट नोट्स देऊया. लेक्चर्स राहील आणि शॉर्ट नोट्स राहील. बाकी तुमचे पुस्तकं घेऊन यायचे. सगळे टॉपिक शिकवले जाणार नाही, ओनली इम्पॉर्टंट टॉपिक्स. इम्पॉर्टंट कोणत्या बेसिसवरती सर? असे फंडामेंटल राईट्स 256 क्वेश्चन्स आहेत मूलभूत हक्कावरती. 2013 पासून आत्तापर्यंत 256 क्वेश्चन. सो असे इम्पॉर्टंट टॉपिक्स आपण तुम्हाला शिकवू. पूर्ण इन डिटेल पण नाही, जसं मी सांगितलं की हे PYQ अनालिसिस करून त्या प्रकारे शिकवले जातील तुम्हाला क्रॅश कोर्समध्ये. ठीक आहे, चलो सो भेटूया मग क्रॅश कोर्समध्ये. नाही भेटू शकलो क्रॅश कोर्समध्ये तर शेवटच्या 15 दिवसाला RRRमध्ये तर क्लास भरतच असतो. सो आय विल बी होपिंग दॅट यू विल कम. थँक्यू सो मच.